नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे सगळ्यांचं. आपण सगळेजण आगामी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करतोय आणि म्हणूनच परीक्षेबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणं महत्वाचं आहे. चला मग सुरुवात करूया. तर तयार आहात एका खास मिशनसाठी? हो, आपण या परीक्षेला एक मिशनच म्हणूया. आणि मिशन म्हटलं की तयारी एकदम परफेक्टच पाहिजे, बरोबर ना? चला तर मग या मिशनसाठी काय काय लागेल याची सगळी माहिती घेऊया आणि एकदम तयार होऊया. तर हे जे मार्गदर्शन आहे ते आपल्यासाठी खास तयार केलंय इयत्ता 4थीचे वर्ग शिक्षक श्री सचिन रावते सर यांनी. त्यांनी सगळी महत्वाची माहिती गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे, जेणेकरून आपला काही गोंधळ उडणार नाही. ओके, तर सगळ्यात आधी आपण परीक्षेच्या दिवसाची जी काही महत्वाची माहिती आहे ती बघूया. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लहान-सहान तपशील नीट लक्षात ठेवा. कारण कसं आहे ना, नियोजन चांगलं असेल तर अर्धं काम तिथेच होतं. तर सगळ्यात महत्वाचं, तारीख आणि वेळ लिहून घ्या. परीक्षा आहे येत्या रविवारी म्हणजे 26 एप्रिल 2026ला. आणि हो, परीक्षा केंद्रावर कमीत कमी 1 तास आधी पोहोचायचं आहे. गडबड नको. आणि हे पण लक्षात ठेवा की पेपर 1 नाही तर 2 वेगवेगळे पेपर द्यायचे आहेत. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट. पहिला पेपर झाला म्हणजे आपलं मिशन संपलं असं नाही हं, अजिबात नाही. दोन्ही पेपर पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा केंद्रातून बाहेर पडायचं नाही. ही सूचना सगळ्यांनी अगदी काटेकोरपणे पाळायची आहे. तुमच्या सगळ्यांकडे हॉल तिकीट आहेच, बरोबर? त्यावर तुमचा सीट नंबर आणि हॉल नंबर दिलेला आहे. तो आत्ताच पुन्हा एकदा नीट बघून घ्या. म्हणजे परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ नको, गोंधळ नको, सगळं शांततेत पार पडेल. चला, आता पुढचा टप्पा. आपल्या मिशनसाठी एक सक्सेस किट तयार करायची. म्हणजे काय? तर परीक्षेला जाताना आपल्यासोबत काय काय वस्तू असायलाच हव्यात याची एक पक्की यादी. ही बघा तुमची चेकलिस्ट. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, हॉल तिकीट. हा आपला एंट्री पास आहे, याच्याशिवाय आत प्रवेश मिळणार नाही. मग येतं आपलं शस्त्र म्हणजे पेन. सोबत पाण्याची बाटली ठेवा म्हणजे फ्रेश वाटेल. लिहिण्यासाठी एक पॅड. आणि हो, मधल्या सुट्टीत भूक लागेल ना, म्हणून आपला डबा, टिफिन विसरायचा नाही. ओके, सगळं सामान भरलं. आता जायचं कुठे हे तर माहिती पाहिजे, बरोबर? आता आपण परीक्षा केंद्रांबद्दल बोलूया. आणि इथे एक गोष्ट सगळ्यांनी नीट ऐका. इयत्ता 4थी आणि 7वी या दोन्ही वर्गांसाठी परीक्षा केंद्र वेगवेगळी आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तर नीट बघा. इयत्ता 4थीसाठी केंद्र आहे आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल, जे नेताजी चौकात आहे. आणि इयत्ता 7वीसाठी केंद्र आहे तात्यासाहेब सामंत म्हणजे गुरुकुल माध्यमिक विद्यालय, हिरापूर रोड. माझी पालकांना विनंती आहे की त्यांनी परीक्षेच्या आधीच एकदा जाऊन आपलं केंद्र कोणतं आहे, ते नक्की कुठे आहे हे बघून यावं. म्हणजे ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही. तर ही झाली सगळी तयारीची माहिती. पण या सगळ्यापेक्षाही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि तो वाढवण्यासाठी शाळेकडून तुमच्यासाठी एक खूप छान, खास संदेश आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री प्रमोद दायमा सर यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छा नक्कीच आपलं मनोबल वाढवतील. आणि आता रावते सरांकडून शेवटचा पण सगळ्यात मोलाचा सल्ला, तो म्हणजे आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि परीक्षा एकदम छान द्या. कारण तुम्ही केलेला अभ्यास, तुमची मेहनत यावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला यश मिळवून देईल. तर मग आपलं हे जे मिशन आहे याच्या तयारीसाठी तुम्ही आज पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहात? विचार करा आणि फक्त विचार करू नका, तर कामाला लागा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.